मित्रांनो, भारतातील क्रिप्टो इन्व्हेस्टर्ससाठी दोन महत्त्वाचे अपडेट आहेत. पहिला अपडेट नॉर्मल आहे, पण दुसऱ्या अपडेटमुळे काही इन्व्हेस्टर्स खुश होतील तर काही इन्व्हेस्टर्स नाराज देखील होतील, जसं की मी झालो आहे. हे अपडेट्स नेमके काय आहेत ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि माहिती उपयोगी वाटली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, 2 जुलै रोजी भारताच्या पार्लमेंटरी फायनान्स कमिटीची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत भारतातील क्रिप्टो रेग्युलेशनवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. ही या कमिटीची 8वी स्टेक होल्डर कन्सल्टेशन आहे. याआधी भारतात ऑपरेट होत असलेल्या भारतीय आणि इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंजेस कडून ही सूचना आणि मते घेण्यात आली आहेत. याचा अर्थ भारत सरकार आता क्रिप्टोसाठी अधिक स्पष्ट नियम बनवण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. जर स्पष्ट रेग्युलेटरी फ्रेमवर्क तयार झालं तर भारतातील क्रिप्टो इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टर्स दोघांसाठीही हा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. दुसरा महत्त्वाचा अपडेट म्हणजे काही मीडिया रिपोर्टनुसार आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे भारताचे पुढील फायनान्स मिनिस्टर बनू शकतात, तर निर्मला सीतारामन यांच्याकडे एज्युकेशन मिनिस्ट्रीची जबाबदारी दिली जाऊ शकते. जर शक्तिकांत दास भारताचे फायनान्स मिनिस्टर झाले तर क्रिप्टो रेग्युलेशन मध्ये बरेच अडथळे येण्याची शक्यता आहे, कारण शक्तिकांत दास आरबीआयचे गव्हर्नर असताना नेहमीच क्रिप्टो रेग्युलेशनच्या अगेन्स्ट राहिलेले आहेत. मात्र लक्षात ठेवा, याबाबत अजून कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही. मित्रांनो, शक्तिकांत दास जर भारताचे फायनान्स मिनिस्टर झाले तर भारतात क्रिप्टो रेग्युलेशन लवकर होईल की क्रिप्टोवर आणखीन कडक नियम लागू होतील? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट संबंधित प्रत्येक मोठा अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.